नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं गायरान व झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी रिपाइंचे राज्य संघटक DN दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला, ज्यामध्ये गायरान धारकांना त्वरित त्यांच्या नावे 7/12 करून द्यावा, मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारावर आळा बसविण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, सेलू येथील गायत्री नगर येथील झोपडपट्टी वासियांना PTR नक्कल देण्यात यावे, मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी व या अन्य मागण्यांसाठी आज धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, जयप्रकाश इंगोळे, शशिकांत गवळे, भगवान कांबळे, कैलास दाभाडे, आप्पा गाडे, राजाभाऊ येटेवाड, राहुल शिवभगत, रामभाऊ बचाटे, दिनुभाऊ हत्तीअंबिरे, पांडुरंग आहिरे आदींसह गायरान धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गायरान धारकाचा प्रश्न हा 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित आहे। जे खऱ्या अर्थानं जे गायरान कसत आहेत, परंतु बरेचसे गायरान धारक असे आहेत की ज्यांना तहसीलदाराकडून आदेश मिळालेले आहेत, तलाठ्याला आदेशित केलेले आहे, परंतु तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे काही लोकांच्या नावे 7/12 झालेले नाहीत। गायरान त्यांना आतापर्यंत त्यांचे 7/12वर नाव आलेलं नाही। तर अशा संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या सर्वसामान्यांना गायरान धारकांना न्याय मिळवून द्यावा आणि हा उद्देश आता आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली असताना जिल्हाधिकारी साहेबांची भूमिका सुद्धा गायरान धारकाच्या बाजूने पॉझिटिव्ह होती। आम्हाला त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांना आम्हाला आश्वासन देखील दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की जे काही प्रकरण असे आहे ज्यांना म्हणजे आदेश देऊन सुद्धा त्यांच्या नावाचे 7/12 झालेला नाही, या 7/12 आम्ही मिळवून देण्याचा प्रथम प्रयत्न करू। प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी।